नमस्कार, आवाज इंडिया देखने वाले दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शिरडी में आयोजित पार्टी के अधिवेशन में बयान देते हुए कहा है कि महाराष्ट्र में हाल ही में बड़े पैमाने पर बांग्लादेशियों का खतरा मंडरा रहा है। देखा जा रहा है कि कैसे बांग्लादेशी घुसपैठ कर रहे हैं और फर्जी डॉक्यूमेंट बनाकर आसानी से महाराष्ट्र में रह भी रहे हैं। फडणवीस ने आगे ये भी कहा है कि ऐसे बांग्लादेशी घुसपैठियों को बाहर निकालने की महाराष्ट्र के आगे एक बड़ी चुनौती है। फडणवीस ने आगे ये भी कहा है कि इस वक्त कई अराजकतावादी ताकतें महाराष्ट्र में जातिवाद विद्वेष फैलाने का काम करने की फिराक में हैं। इसके खिलाफ मोदी ने नारा भी दिया है, एक है तो सेफ है। फडणवीस ने आखिर में ये भी कहा है कि हम सबको साथ लेकर चलना है, आगे बढ़ना है और समाज में दरार नहीं बढ़ने देना है। थांबलेला नाही आहे, आपल्या समोर आव्हान आहे। आपण आताच बघितलं कशा प्रकारे बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी आपल्याला अलीकडच्या काळात सापडतायत आणि केवळ सापडत नाही आहेत तर ते कागदपत्र बनवून मतदार याद्यांमध्ये या ठिकाणी घुसतायत। आमच्या किरण भाईंनी परवा त्या ठिकाणी मालेगावचं उदाहरण दिलं, ज्या मालेगावमध्ये शेकडो नवीन जन्म प्रमाणपत्र अचानकपणे हजारो लोकांना त्या ठिकाणी मिळाले। मालेगाव असेल, इकडे अमरावतीचं अंजनगाव असेल, अचानक त्या ठिकाणी एकेका गावामध्ये 100 लोकांना जन्माचं प्रमाणपत्र मिळत आहे। 50 वर्षाचे 60 वर्षाचे लोक अचानक आपल्या जन्माचं प्रमाणपत्र काढतायत। वोट जिहादचा पाठ सुरू झालेला आहे। हे सगळे घुसखोर आहेत। या घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान हे आता आपल्या समोर आहे। या देशामध्ये एकही घुसखोर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू देता कामा नये। त्यामुळे या अराजकतावादी ताकदींच्या विरुद्धची आपली लढाई, ही लढाई अजून आपल्याला त्या ठिकाणी घट्ट करावी लागेल। याच अराजकतावादी ताकदींनी दुसरा प्रयत्न सुरू केलेला आहे। या महाराष्ट्रातली सामाजिक वीण ही कशी त्या ठिकाणी खराब होईल, या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये पंथांमध्ये द्वेष भावना, त्यांच्यामध्ये विद्वेष, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी कशी माजेल असा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात होतोय। अनेक घटना होतात, गंभीर घटना होतात, त्याचे पडसाद उमटतात। ते साहजिक देखील असतात, ते नैसर्गिक देखील असतात, पण अनेक वेळा अशा पडसादांचा उपयोग करून अराजकतावादी आपलं मत कसं पुढे नेता येईल असा देखील प्रयत्न करतात। आणि म्हणून कुठेतरी हा महाराष्ट्र एकसंघ राहायला पाहिजे। माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला, जो या निवडणुकीचा गुरुमंत्र ठरला, एक है तो सेफ है। हे मोदीजींनी सांगितलं, हे आमच्या साधू संतांनी सांगितलं। या ठिकाणी हा मंत्र घेऊन आपण समाजात गेलो, संपूर्ण समाज एकसंघ झाला। या ठिकाणी एक भगवी लहर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला। पुन्हा एकदा समाजामध्ये दुफळी माजवण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न आपल्याला हाणून पाडावा लागेल आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। कारण आपण वर्षानुवर्ष सांगतोय, पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना। हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। आणि म्हणून अराजकतावादी या ज्या सगळ्या ताकदी आहेत, या ताकदींच्या विरुद्धची लढाई आपली संपणार नाही आहे।